बघूया पुढचा चेंडू भावेश यांचा, आयुब यांना पुन्हा एक फुलटॉस डिलिव्हरी बघा, आउट ऑफ द पार्क, षटकार. बघा जीवनदान भेटलं, त्या जीवनदानाचा किती आणि योग्य असा फायदा करून घेतला आयुब यांनी. मॅन फ्रॉम कासार वडवली, त्यांनी दाखवून दिलं मला कशासाठी आयकॉन बनवलेला आहे. उपयुक्त अशा संघासाठी 6 धावा आलेल्या आहेत. झेल सोडल्यानंतर पहिला चेंडू षटकार. बघूया पुढचा चेंडू भावेश यांचा, दोन ओव्हर 3 चेंडू आणि 30 धावा झालेल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू भावेश यांचा, पुन्हा अभिषेक यांना पुन्हा एक उचलून मारला बहारदार षटकार. बघा संधीचा योग्य आणि पुरेपूर फायदा आयुब शेख यांनी. एका ग्राउंड मधून दुसऱ्या ग्राउंड मध्ये हा षटकार पोहोचवलेला आहे त्यांनी. अंपायर थोडा बॉल चेक करायचा आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून मारा फटका आणि ही षटकारांची हॅट्रिक. भावेश पाटील यांनी पहिल्या सामन्यात विकेटची हॅट्रिक घेतली, तसेच आयुब शेख यांनी त्यांच्याच विरोध षटकारांची हॅट्रिक साजरी केलेली आहे. बघा झेल सोडल्या शेवटचा चेंडू या सामने षटकातील भावेश पाटील यांचा. बघूया आयुब शेख पुन्हा एकदा बॅटिंग मार्ग सज्ज आणि पुन्हा एक उत्तुंगाचा षटकार. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. मॅन फ्रॉम कासार वडवली. बघा त्यांनी दाखवून दिलं मी एवढ्या लांबून का आलोय. आयकॉन प्लेयर आहेत रॉयल स्टनर बी या संघाचे. एवढा लांबचा प्रवास करून आलेले आहेत. त्यांनी दाखवून दिलं मी प्रवासाचा वेळ वाया नाही घालवलेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. एक जीवनदान भेटलं आणि त्या जीवनदानाचा मोठा फायदा हा रॉयल स्टनर बी या संघाला झालेला आहे. षटक संपले 4, धावसंख्या झाली 48. हा सामना 5 षटकांचा आहे आणि शेवटचं षटक आता बघूया कोण हाताळणार.